जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा भागातील जीएमएस बिझनेस पार्क इमारतीत आज सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली। सकाळी सुमारे 10:51 इमारतीतील एका गाळ्यात लागलेली आग काही वेळातच 4 मजल्यांवर पसरली। या इमारतीत अनेक कॉर्पोरेट ऑफिस असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आग लेव्हल 2 घोषित करण्यात आली। आग लागल्याच्या वेळी काही लोक अडकल्याची माहिती मिळाली होती, परंतु फायर ब्रिगेडच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य सुरू करून सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालं। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते। आग लागल्यानंतर परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले होते आणि वाहतुकीवरही परिणाम सुद्धा झाला। सध्या अग्निशमन दल आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा उंच इमारतीमधील आग सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे। तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्स आणि क्राईम डॉट्सला। धन्यवाद।